तो जाहीरनामा हास्यास्पद आहे. मी एवढ्यासाठीच म्हटलं होतं की लोकसभेच्या वेळेससुद्धा तिने अशाच पद्धतीचा एक जाहीरनामा प्रचलित केला होता. एकही त्यातला काम ते पूर्ण करू शकलेले नाही किंवा सुरुवातसुद्धा करू शकलेली नाही. तुम्ही त्यावेळेचा जाहीरनामा बघा आणि या जाहीरनाम्याशी कम्पेअर करा. लोकसभेच्या आधी त्यांनी जी आश्वासनं दिली होती, आता काँग्रेसचे खासदार झाले, परंतु त्यातलं कुठलंही आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत. हे सगळे कोल्हापूरचे लोक जाणते. नेमकं खासदार करू शकले नाहीत ना काँग्रेसचे नेते आमदार करू शकले? काँग्रेसचे नेते आमदार यांनी तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि याच्याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः आहेत. कारण फेक नरेटिव्हचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर त्यांना ओळखलं जातं आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. खरं तर माझ्या महापालिकेच्या रणधुमाळी सुरू आहे. उशिरा जिल्हा परिषद खूप मोठ्या प्रमाणावरती मुलाखती होत आहेत. काल देखील झाल्या, आज देखील कसं पाहता, कारण खूप मोठी संख्या इच्छुक आहे. महापालिकेच्या निवडणुका त्या अंतिम चरणमध्ये आहेत, परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा 1-2 दिवसामध्ये घोषित होण्याची शक्यता असल्यामुळं भारतीय जनता पार्टीची आमची जी एक प्रचलित प्रथा आहे की इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत. आमचे जिल्हा अध्यक्षांनी सगळे आमचे सचिव वगैरे या मंडळी कामात आहेत आणि त्या लोकांच्या आता जवळजवळ 10-12 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मुलाखती 3 दिवस, काल, आज आणि उद्या आम्ही ठेवलेले आहेत. 650हून अधिक लोक इच्छुक आज आमच्याकडे आहेत. महायुतीचा बोलबाला संबंध राज्यभर आहे. महायुतीकडे लोक आकर्षित होत आहेत. महायुतीमध्ये मोठ्या संख्येनं लोक येत आहेत आणि त्यामुळं महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. सगळे ताकदवान लोक आहेत. त्यांची मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही मुलाखत झाल्यानंतर ह्या सगळ्या याद्या, ही सगळी नावं आम्ही प्रदेश स्तरावर पाठवून तिथून त्याच्या नावांची निश्चिती होऊन मग या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारीच्या सगळ्या या तसंच मुलाखती घेतल्या गेल्या, तर एक निष्ठावंतांना डावले गेले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती महापालिकेच्या वेळेससुद्धा आमच्याकडं 350हून अधिक लोकांनी मुलाखती दिलेल्या होत्या आणि निष्ठावंतांनाच आम्ही उमेदवारी दिलेल्या आहेत. क्वचितच एका दुसऱ्या ठिकाणी असं झालं की महायुतीच्या या सगळ्या गठबंधनामुळं आम्हाला एका दुसरे उमेदवार तिकडे द्यावे लागले, त्यांच्या विचाराचे 1-2 उमेदवार आमच्याकडे घ्यावे लागले. असं झालेलं आहे. कुणावर अन्याय करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. काही लोकांना थांबावं लागलं, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे.